नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. भोंदू अशोक खरातच्या संदर्भामध्ये अंजली दमानिया यांनी जाहीर केलेला CDR अर्थात कॉल डिटेल रेकॉर्ड आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. खरं म्हणजे या विषयाला दोन महत्त्वाच्या बाजू आहेत. एक तर यामध्ये आलेली नावं आणि त्यांच्या संदर्भामध्ये SIT करत असलेला तपास, आणि दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणी अशा पद्धतीचा CDR मिळवू शकतो का, तो कशा पद्धतीने मिळवता येतो, आणि हा CDR खरोखर जर अधिकृत असेल तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की CDR काढण्याचा अधिकार फक्त पोलिसांनाच आहे, तर मग मुख्यमंत्री खरंच अंजली दमानियांवर कारवाई करणार आहेत का? कारण अंजली दमानियांवर सातत्याने हे आरोप होत आहेत की त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगतील त्याच पद्धतीने बोलतात. त्यामुळं हा विषय आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे दोन भागात. एक तर पहिली गोष्ट, CDRच्या संदर्भामध्ये नेमका कायदा काय सांगतो, आणि हा कायदा जर सगळ्यांना लागू असेल तर अंजली दमानियांवर खरंच कारवाई होणार आहे का, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा म्हणजे अंजली दमानिया खरंच मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावरून हे सगळ्या गोष्टी करत आहेत का? कॉल डिटेल रेकॉर्ड हे असं एक डॉक्युमेंट असतं किंवा त्याची माहिती असते की साधारणपणे पोलीस यंत्रणा याचा वापर करतात आणि अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपींना पकडण्यासाठी याचा खूप चांगल्या पद्धतीने पोलीस त्याचा वापर करतात. सायबर क्राईमचे पोलीसच नाही तर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, मग ते चोरीचे गुन्हे असतील किंवा मुलींच्या छेडछाडीचे प्रकरण असतील किंवा आणखीन कोणताही गुन्हा असेल, अनेकदा CDRचा वापर हा पोलीस तपासासाठी केला जातो. अंजली दमानिया यांनी अशा पद्धतीचा CDR स्वतःहून काढला नाही असं एक त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आपलं काय आहे ते आपण थोडक्यात आधी ऐकून घेऊयात. पुन्हा त्या कॉन्स्पिरसी थिअरी बाई ज्या आहेत ना, अंधारे बाई, त्या म्हणतात की त्यांनी अँटी CM लॉबी विरुद्धच केलं. अँटी CM लॉबी, तुम्हाला मी अख्खी लिस्ट देते CM लॉबीची, त्याच्यात एकही कॉल नाही त्याला, मी काय करू? तर दमानियांच्या म्हणण्यानुसार त्यांना एका व्यक्तीने आधी फोन केला आणि त्यांनी हा सगळा CDR त्यांना दिला. तो पण आधी कॉल करणाऱ्या व्यक्तीने एका नंबरवरून कॉल केला आणि दुसऱ्या नंबरवरून त्यांनी CDR पाठवला. आता हा CDR त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक, SITचे प्रमुख आणि मुख्यमंत्री अर्थातच गृहमंत्री या तिघांनाही दिला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की अशा पद्धतीचा CDR काढणं हे कुणालाही त्याचे अधिकार नसतात, त्यामुळं त्यांच्यावर नक्की कारवाई केली जाईल आणि त्याचीसुद्धा चौकशी केली जाईल. अंजली दमानिया यांनी ज्यांची नावं घेतलेली आहे ती सगळी मुख्यमंत्र्यांच्या विरोधातली मंडळी आहे असा सुद्धा एक आरोप होतो आहे आणि त्यामध्ये बऱ्याच अंशी तथ्य आहे. त्यामुळं अंजली दमानिया यावेळी मात्र प्रचंड अडचणीत आलेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. अंजली दमानियांचा हेतू काय आहे? अंजली दमानिया सिलेक्टिव्ह बोलतात का? अंजली दमानिया काही प्रकरणात बोलत का नाहीत? असे प्रश्न वारंवार खासदार संजय राऊत आणि इतरही अनेकांनी उपस्थित केलेले आहे. यावेळी मात्र शिवसेनेच्या उभाटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हा मुद्दा सातत्याने लावून धरलेला आहे. एका बाजूला अशोक खरातचं प्रकरण, अशोक खरातवर होणारी कारवाई, अशोक खरातला होणारी शिक्षा आणि अशोक खरातच्या निमित्ताने अडकली जाणारी सगळी VIP मंडळी, असं सगळं या केसचं स्वरूप असताना अंजली दमानिया यांनी बरोबर सगळ्या VIP लोकांचे CDR काढले आणि त्यामुळेच त्या अडचणीत आल्यात का? त्यांना ह्याच लोकांचे CDR काढायला सांगितले का? अंजली दमानियांच्या बाजूने त्यांनी त्यांची बाजू जोरदारपणे लावून धरलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी AI वापर करून हे सगळे CDR मिळवलेले आहेत. आणि खासदार संजय राऊतांना, सुषमा अंधारेंना त्यांनी असं जाहीरपणे आव्हान दिलेलं आहे, आव्हानही केलेलं आहे की तुम्ही माझ्या घरी या आणि मी तुम्हाला निमंत्रित करते. माझ्या घरी आल्यानंतर मी तुम्हाला या सगळ्या CDRची माहिती कशी घेतली हे तुम्हाला मी प्रात्यक्षिक करून दाखवू शकते. आता खरंच सुषमा अंधारे आणि संजय राऊत त्यांच्या घरी जातात का नाही, आणि संजय राऊतांना आणि सुषमा अंधारेंनाच का दाखवणार आहेत अंजली दमानिया? त्यांना हे माध्यमांसमोरसुद्धा दाखवता येऊ शकतं. त्यामुळं हा सुद्धा एक मुद्दा अंजली दमानियांना अंगलट येईल असं दिसतं आहे. त्यांनी CDR मिळवताना समजा AI वरती XYZ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आता मला हे काही माहिती नाही, आपण सामान्यपणे त्या क्षेत्रातलं जास्त नॉलेज नसल्यामुळे या 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 CDR पुरतं मी बोलतो आहे की CDR समजा त्यांनी एकनाथ शिंदेंचं नाव टाकून, एकनाथ शिंदेंना आणि अशोक खरातांचं नाव टाकून त्यांचं एकमेकांशी संभाषण झाले का, मग त्यांचे नंबर जुळले का, याचं प्रात्यक्षिक अंजली दमानिया दाखवणार आहेत का?
किंवा इतरही नावं आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, आशिष शेलार आहेत, बाकी सगळे त्यांनी जी नावं जाहीर केलेली आहेत, तर ते असं करून दाखवणार आहेत का? आणि एका अर्थानं हा जर क्राईम आहे असं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सांगणार असतील, तर मग अंजली दमाने हा CDRचा मुद्दा आणखी किती दिवस लावून धरतील, हा सुद्धा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे. त्यामुळं आपल्याला हा विषय CDRच्या पुरताच बोलायचा असल्यामुळे आपण CDRचाच उल्लेख घेणार आहोत. CDRमध्ये अंजली दमाने यांनी सांगितलेली एक गोष्ट खूप गंभीर आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जी गोष्ट सांगितली ती आपण सांगतो आहोत, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक कॉल हा त्यावेळेसचे मुख्यमंत्री अर्थातच आणि 21 मिनिटाचा आहे. तर अंजली दमानींनी अजूनही स्पष्टीकरण करावं की मुख्यमंत्री असताना असो किंवा उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी तो कॉल स्वतः अशोक खरात यांना केला असेल आणि 21 मिनिटं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पदावर बसलेल्या व्यक्तीला जर 21 मिनिटं बोलायला अशोक खरातची वेळ असेल, तर हे कोणत्या कामामध्ये किती तत्पर आहेत हे सुद्धा समोर येतं. अर्थात मग एकनाथ शिंदेंचंच नाव का आलं, हा अंजली दमानींना विचारला जाणारा प्रश्न आहे. पण तो सध्या आपण बाजूला यासाठी ठेवू की मुख्यमंत्री त्याची चौकशी करत आहे. पण 21 मिनिट जर एकनाथ शिंदे अशोक खरातसोबत बोलत असतील, तर 21 मिनिटं बोलण्यासारखं अशोक खरातकडे अशी कोणती गोष्ट होती आणि 21 मिनिटाच्या कॉल डिटेलमध्ये. आता या CDRमधलं आणखीन एक गोष्ट मी सांगतो की CDR म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड आणि आणखीन कॉल रेकॉर्डिंग म्हणजे त्याच्यातलं झालेले संभाषण, म्हणजे त्याच्यामध्ये WhatsAppवर झालेले संभाषण वेगळं. आता हा बोललेला जो आहे त्यांनी सांगितलं की नंबर टू नंबर झालेला आहे, हा WhatsApp कॉल झालेला नाही, म्हणजे तो सरळ मोबाईल फोनहून लावलेला फोन आहे आणि 21 मिनिटं ते बोललेले आहेत. तर अशा वेळी जर SIT उपमुख्यमंत्र्यांच्या 21 मिनिटाच्या संभाषणाची माहिती घेऊ शकते का? तर पोलीस ही माहिती 100% घेऊ शकतात आणि पोलीस ही माहिती घेतील का? हा प्रश्न आता एकनाथ शिंदेनं नाही तर देवेंद्र फडणवीसांना विचारला पाहिजे. कारण देवेंद्र फडणवीसांना हे आपल्याला स्पष्टपणे विचारायला पाहिजे की आपण गृहमंत्री आहात आणि या सगळ्या प्रकरणावर वेगवेगळ्या पद्धतीने जी माहिती येते त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांचा पावित्रा जो दिसतो आहे की तो असा आहे की माध्यमांमध्ये विशेषतः सोशल मीडियावरती उलटसुलट चर्चा केली जाते, घडून आणली जाते आणि अशी चर्चा करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाईल. 100% कारवाई करायला पाहिजे फडणवीसजी. पण कोण काय बोलतं आणि काय मुद्दे मांडतं आहे हा विचार करून आपण ती कारवाई करायला पाहिजे. आमचा मुद्दा हा आहे तटस्थ म्हणून की जर हे CDR आता अंजली दमानी यांनी आपल्याकडे दिलेले आहेत, पोलीस संचालकांकडे पण दिलेले आहेत आणि SITकडे पण दिलेले आहेत. तर आमचा असा स्पष्ट प्रश्न आहे की जर आपल्याला करायची की कोणाला करायची हा मुद्दा नाही, पण एकनाथ शिंदेंचा 21 मिनिटाचा जो कॉल आहे त्या कॉलमध्ये नेमकं काय संभाषण झालेलं आहे याचा तपास पोलीस करणार आहे का? अर्थात त्याच्या आधी हा CDR अधिकृत आहे का आणि हे बोलणं खरंच झालेलं आहे का ते आधी बघावं लागणार आहे. पण तसं जर झालेलं असेल तर मग गृहमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना नेमकं हेच जर करायचं असेल तर देवेंद्र फडणवीस हे 100% करणार आणि मग ते जाहीर करणार की गुप्त ठेवणार हा आमचा प्रश्न आहे. कारण आता ह्याला एकदा तोंड फुटलेलं असल्यामुळं या CDRच्या प्रकरणामध्ये ज्यांची नावं आलेली आहेत, आपण एकनाथ शिंदेंच्या नावाची आत्ता चर्चा केली, पण आता चंद्रकांत पाटलांचं नाव आहे, आशिष शेलारांचं पण त्याच्यामध्ये नाव आहे, रुपाली चाकणकरांचं नाव आहे, रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव आहे, दीपक केसरकरांच्या अत्यंत जवळच्या माणसाचं दीपक लोंढेचं नाव आहे. तर या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये नेमकं संभाषण काय झालेलं आहे आणि या संभाषणामध्ये कुठल्याही पद्धतीचा आरोप म्हणजे कुठल्याही पद्धतीचा जर क्राईम झालेला असेल, म्हणजे क्राईम काही फक्त लैंगिक शोषणापुरता मर्यादित नाही आहे, हा अंधश्रद्धेला बळी घालण्याचा सुद्धा असू शकतो. एखादा विधी करण्यासाठी आणि तो विधी जर जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत येणार असेल तर त्या संदर्भात झालेलं बोलणं हे सुद्धा गुन्ह्याच्या स्वरूपाचं ठरतं. त्यानंतर एक मालमत्तेसंदर्भातल्या गोष्टी असतील, जे काही गुन्ह्याच्या कक्षेमध्ये येतं, जो काही क्राईमच्या होऊ शकतो अशा पद्धतीचं जर हे संभाषण सापडणार असेल तर त्याचा SITच्या मार्फत खरंच तपास होणार आहे का? हे आता अंजली दमानींनी पण जाहीर करावं. आणि अंजली दमानींचं असं म्हणणं असेल की बाबा मला CDR काढणं माझं काम होतं, कारवाई करणं गृहमंत्र्याचं काम आहे आणि पोलिसांचं काम आहे. तर मग अंजली दमानी यासाठी आता फक्त CDR करून थांबणार नसतील तर पुढं या CDRचं नेमकं काय झालं? मी इतके तुम्हाला कॉल रेकॉर्ड दिले होते गृहमंत्र्यांना, SITला पण आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना पण. तर ह्या सगळ्यांचे प्रश्न त्या शेवटपर्यंत त्यांनीच सांगितलं की मी कोणताही मुद्दा घेते तर शेवटपर्यंत लावून धरते. याचा अर्थ अंजली दमानी या सगळ्या गोष्टीची मी ज्या पद्धतीने आत्ता सांगतो आहे, कदाचित माझ्या सांगण्यामध्ये थोडंसं काहीतरी विस्कळीतपणा झाला असेल, पण माझे मुद्दे अत्यंत स्पष्ट आहे की अंजली दमानी यांनी दिलेला CDR आहे, त्या CDRमध्ये अनेक महत्त्वाच्या VIP लोकांचे नावं आहेत, त्यांचा अशोक खराताशी बोलणं झालेलं आहे
आणि अशोक खराशी जे बोलणं झालेलं आहे तर त्या बोलण्यानुसार त्यामध्ये काही गुन्हा घडलेला आहे का, हे अत्यंत सोपं करून सांगतो. मी जे आधीपासून सांगत होतो ते अत्यंत सोपं पद्धतीने सांगतो आहे. तर याचा तपास लावणार आहेत का आणि गृहमंत्री या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालणार आहे का, एक. आणि दुसरी गोष्ट, गृहमंत्री CDR ज्या पद्धतीनं काढला गेलेला आहे असं अंजली दमानिया यांचा दावा आहे, तर गृहमंत्री अंजली दमानियांवर कारवाई करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणार आहे का, की अंजली दमानिया या माझ्याच सांगण्यावरून असं सगळं करतायत, असं सिद्ध होईल अशी काही कृती करतात. म्हणजे मी असं म्हटलेलं नाही की गृहमंत्र्याच्या सांगण्यावरून अंजली दमानियांनी असं केलं, पण अंजली दमानिया जे काही करतात त्यांच्या बाबतीमध्ये सगळं संशयास्पद वातावरण तयार झालेलं आहे. तो गृहमंत्री या CDRचा गांभीर्याने विचार करून त्याचा तपास करून त्याच्यातील डिटेल बाहेर काढून एकाच वेळी त्यांच्यावरही कारवाई करणार का, सगळे ज्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये आलेले लोक आहेत ते, किंवा हा CDR काढला म्हणून अंजली दमानियांवर कारवाई करणार आहेत, याची आपण वाट बघूयात. कारण याला थोडासा वेळ लागणार आहे. या विषयाचा आपल्याला एक एक प्रकरण समजून घ्यायचं आहे. त्यामुळे आजच्या विषयामध्ये आपण फक्त CDR पुरतं बोललेलो आहे. याशिवाय कॉल डिटेल रेकॉर्डिंगचा आपल्याला आणखीन आढावा घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.